नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। मी प्रथम माता, भगिनी, बंधू या सर्वांचे सुरुवातीला आभार मानतो, कारण आजच माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे। आपली सर्वांची कृपा असल्यामुळे आपण सर्व माझ्या चांगल्या छान छान गोष्टी पाहत आहात। अशाच वरचेवर चांगल्या पाहत राहा। मी सुद्धा चांगलं देण्याचा प्रयत्न करत राहील। माझ्या माता भगिनी यांना कळकळीची विनंती आहे की माझं चॅनल असंच पाहत राहा आणि चॅनल जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, तुमच्याही घरात विनाकारण कटकटी होतात का? कष्ट करूनही पैसा हातात टिकत नाहीये किंवा घरामध्ये आल्यावर तुम्हाला सतत अस्वस्थ आणि थकल्यासारखं वाटतंय का? अनेकांना वाटतं की हे केवळ नशीब आहे, पण यामागे तुमच्या घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते। हे दोष आपल्याला दिसत नाहीत, पण आपल्या प्रगतीवर मात्र त्याचा मोठा परिणाम होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तोडफोड न करता आणि एकही रुपया खर्च न करता घरातील हे दोष आपण घरगुती उपायांनी कसे घालवू शकतो। चला तर मग सुरुवात करूया। आपलं घर हे आपलं मंदिर असतं, जिथे आपण शांतता आणि सुख शोधतो। पण जर याच घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर घराची प्रगती थांबते। खडे मीठ, कापूर किंवा फक्त दिशांची योग्य मांडणी करून तुम्ही तुमच्या घराचं नशीब बदलू शकता। हे तुम्हाला माहिती आहे का? मी आज तुम्हाला अशा 5 प्रभावी पद्धती सांगणार आहे, ज्या केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि लक्ष्मीचा वास राहील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे। घरातील दोष, वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय। नंबर 1, स्वच्छता आणि टापटीप। अनावश्यक वस्तू घरात जर असतील, साठलेला कचरा, तुटलेल्या वस्तू, बंद पडलेली घड्याळे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू त्वरित काढून टाका। यामुळे ऊर्जेचा प्रवाह अडकतो। मीठ पाण्याचा वापर करा। आठवड्यातून किमान 2दा फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका। मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते। नंबर 2, मुख्य दरवाजाची काळजी घ्या। घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशित ठेवावा। दरवाजाच्या चौकटीवर हळद कुंकवाचे स्वस्तिक काढावे किंवा तोरणांनी दरवाजा सुशोभित करावा। दरवाजा उघडताना किंवा लावताना करकर आवाज येत असेल तर त्याला तेल लावून दुरुस्त करा। नैसर्गिक घटक आणि प्रकाश। सूर्यप्रकाश सकाळी काही वेळ खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून ताजी हवा आणि सूर्यप्रकाश घरात येईल। झाडे, तुळस, कोरफड किंवा मनी प्लॅन्ट सारखी शुभ झाडे लावा। कोरलेली किंवा सुकलेली झाडे घरात ठेवू नका। कापूर रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळावा। याच्या धुरामुळे वातावरणातील जंतू आणि नकारात्मकता नष्ट होते। पूजा आणि मंत्रोपचार। धूप दीप दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवापाशी दिवा आणि उदबत्ती लावावी। मंत्र शक्य असल्यास घरात ओमचा उच्चार किंवा गायत्री मंत्राचे पठण करावे। यामुळे घरातील स्पंदने, व्हायब्रेशन सुधारतात। वास्तुदोष निवारक उपाय। ईशान्य कोपरा। हा कोपरा नेहमी रिकामा आणि स्वच्छ ठेवावा। येथे वजनदार वस्तू ठेवू नका। पिण्याचे पाणी, पाण्याचे माठ किंवा फिल्टर उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते। मित्रांनो, आपलं घर हे केवळ भिंतींनी बनलेलं नसतं, तर ते आपल्या विचारांनी आणि ऊर्जेने बनलेलं असतं। हे छोटे छोटे बदल केवळ वास्तुदोष दूर करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात आनंदाचा नवा प्रकाश आणण्यासाठी आहे। लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपलं घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवतो, तेव्हा नशीब स्वतःहून आपल्या दारावर थाप मारतं। आजच यातील किमान एक बदल करून पहा आणि तुमच्या आयुष्यात होणारा सकारात्मक बदल अनुभवा।
समस्या ही घराच्या कोपऱ्यात नसते, तर ती बदलण्याच्या आपल्या मानसिकतेत असते. आज आपण जे उपाय पाहिले ते अत्यंत साधे आहे, पण त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. बदल हा एका दिवसात होत नाही, पण त्याची सुरुवात आजच्या एका छोट्या पावलाने होऊ शकते. तर आज तुम्ही तुमच्या घरासाठी कोणता बदल करणार आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सकारात्मक रहा, आनंदी रहा. तुमचं घर हे तुमचं मंदिर आहे. जिथे सकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर प्रगतीला कोणीही रोखू शकणार नाही. वास्तु दोष घालवणे म्हणजे केवळ वस्तू इकडे तिकडे करणे नव्हे, तर घराला प्रेमाने आणि शिस्तीने सजवणे होय. हे उपाय नक्की करून पहा आणि आपल्या कुटुंबाला सुख समाधानाचे कवच द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. माणूस दिवसभर बाहेर कितीही कष्ट करो, शेवटी शांतता शोधण्यासाठी तो आपल्या घरीच येतो. जर तेच घर आनंदी आणि दोषमुक्त असेल तर सर्व थकवा क्षणात निघून जातो. म्हणूनच आपल्या घराची काळजी घ्या, वास्तूची काळजी घ्या. वास्तू तुमची काळजी घेईल. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण विषयासोबत, माहितीपूर्ण गोष्टीसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या घराची काळजी घ्या. नमस्कार. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.